मित्रांनो नमस्कार. आपण आज घाटामध्ये गाडी कशा प्रकारे चालवतो आणि कशा प्रकारे चालवली पाहिजे आणि लाईटचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे आणि का, तर याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि पाहणार आहोत व्हिडिओ. समोर पाहू शकता, हा टू वे लेन आहे, दोन्हीकडून वाहतूक वाहणारी आहे, पण या ठिकाणी डिवायडर नाही आहे किंवा सेंटरपट्टी देखील नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण शक्यतो लेफ्टच्या जे पांढऱ्या लाईन आहेत तर त्यांना एकदम त्यांच्या जवळून गाडी चालवली पाहिजे. आता याच्यात दोन बाजू आहेत, एक जाणारी आणि एक येणारी बाजू. तर आपण आपल्या जाणाऱ्या बाजूच्याच लेनमध्ये गाडी चालवली पाहिजे. काय होतं, आपण कधी कधी समोरून गाड्या येत नाही आहेत किंवा रस्ता सुनसान आहे असा विचार करतो आणि वळणावरती आपण आपली गाडी ही दुसऱ्याच्या लेनमध्ये घेऊन जातो. तर या गोष्टी शक्यतो टाळायच्या असतात, या गोष्टी करायच्या नाही आहेत. शक्यतो अशा ठिकाणी अप्पर डिप्पर द्या. काय होतं माहिती आहे का, हा उजवा वळण आहे त्यांचं, तर त्या ठिकाणी त्यांचं उजवा जो कॉलम आहे तो तिथं ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो. त्याच्यासाठी एकदा अप्पर डिप्पर द्यायचं, जेणेकरून समोरून येणाऱ्या गाडी चालकाला समोरून गाडी येत आहे हे समजलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी फक्त अप्पर डिप्पर. लागते डोळ्यावरती समोरच्याला घेऊन जातो. हे बंद करायचं चालू आहे. हा, हे बल्ब आहेत ना पांढरे, आता हे बघा किती प्रकाश पडतो, समोरच्याला काही दिसत नाही. हा, मग याच्यामध्ये पिवळे हॅलोजन बल्ब असतील ना तर ते लागत नाही आहे डोळ्यावर. आणि तसं बघितलं तर लाईटचा यूज आपल्या इथं कोणच नाही करत, व्यवस्थित यूज नाही करत. आता इथं लो बीम का केलं माहिती का, मी टर्नवरती तिकडून येणारी गाडी दिसते समोरून, त्याचा लाईटचा प्रकाश पडतो ना समोर. आपला हाय बीम असेल तर त्याचा प्रकाश आपल्याला दिसणारच नाही. आणि मग ते बसचं तसंच झालं, मी लो बीम केली म्हणून त्यांचं ते लाईट दिसले मला आणि मी गाडीचं स्पीड लगेच कमी केलं. घाटात गाडी चालवतोय, कळतच नाही लोकांना. नाही, इथं पाहायला गेलं ना तर स्पीड लिमिट तुम्ही पाहिलं असेल ना तर किती कमी होतं बघा. हे बघा 6 लाईट आहेत त्या गाडीला, काय दिसणार समोरच्याला. याचं बघा, हे टू व्हीलर आहे, हे तर मीच लावलं आणि त्याला काहीच नाही दिसणार. हे बघा समोरच्या तर अजून हेवी भयंकर. आता हे आपल्या इथं जे सकाळचे जे अपघात होतात ना अर्ली मॉर्निंग पहाटेचे 3, 4, 5 सगळ्यात जास्त प्रमाण तेव्हाच आहे. त्याच्यात असतं झोपेचा हे असतो, बर असतो झोपेचा. हा, आणि हे लाईट आता डोळ्यावर पडले ना, पहिलं डोळे शिनलेले असतात, म्हणजे हे होऊन गेलेले, थकलेले राहतात, ते ऑटोमॅटिकच असं बंद व्हायला लागतात डोळे. म्हणून हे लाईट जे बंद करायचं चालू आहे माझं, त्याच्यासाठी बंद करायचं चालू आहे. हा, तसे पाहिजेत बल्ब. आता इथं लो बीम केली मी, तिकडला लाईट यायच्यावरती पडतो कॉर्नरला, मग ते आपल्याला समजत का त्यांचा लाईट दिसला आपल्याला. कशी बस काढली त्यांनी बघितलं का, कशी बस काय बावळट माणसं. किती जागा होती पलीकडं, त्यानं टू व्हीलरला ओव्हरटेक केलं. त्याच्यामुळे तो आपल्या लाईन मध्ये पण आला. असं पलीकडं टू व्हीलर होती काय. तर रात्रीचा प्रवास करत असताना अशा प्रकारे थोडंसं आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी जर सर्वांनीच आपल्या वेगावर नियंत्रण ठेवलं आणि आपल्या लाईट्सचा योग्य उपयोग केला, इंडिकेटर्सचा योग्य उपयोग केला, आपल्या बाजूने जर गाडी चालवली तर सर्वात मोठा जो धोका असतो तो टळेल.